औसा तालुक्यातल्या देवठाण येथील शेतकरी बाबासाहेब पवार यांनी आपल्या 3 एकर शेतात आरमार या तिखट मिरचीची लागवड केली असून या मिरचीला युरोपात चांगली मागणी आहे। या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा फायदा घेत मिरचीची लागवड केली असून शेतकऱ्याला 3 एकरात तब्बल 15 लाख रुपयांचा नफा झालाय। तर आणखी 3 तोडे बाकी असून मिरचीच्या भावात तेजी राहिल्यास आणखी 14 ते 15 लाखांचा नफा होण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे। माझे नाव बाबासाहेब पवार। मी 3 एकरावरती आरमार या व्हरायटीची लागवड केलेली आहे। ही मिरची युरोपमध्ये एक्सपोर्ट होती। युरोपमध्ये चांगल्या प्रकारची मागणी असल्यामुळेच आम्ही आरमार या व्हरायटीची लागवड केली आणि आतापर्यंत ही जी व्हरायटी आहे ही या व्हरायटीतून आतापर्यंत 3 तोडे झालेले आहेत। 3 तोड्यांमध्ये 16 लाख रुपयाचे उत्पादन मिळालेले आहे आणि इथून पुढे अजून 3 तोडे अपेक्षित आहे आणि ते होणारच। त्यामुळे जे भाव जर चांगल्या पद्धतीचे राहिले तर 15 लाख रुपये उत्पादन या मिरचीतून अजून मिळणार आहे आणि या मिरचीसाठी जो लागलेला खर्च आहे तो 6 लाख रुपये आहे। म्हणजे एकंदरीत 6 लाख रुपये खर्च करून जर आपल्याला 16 लाख रुपयाचं पहिल्या टप्प्यात उत्पादन होते आणि दुसऱ्या टप्प्यात 15 लाख रुपयाचं उत्पादन होते तर निश्चितच ही मिरची पासून इतर पिकांपेक्षा चांगल्या प्रकारचा फायदा हा आम्हाला झालेला आहे। परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी शेततळे आस्तरीकरण, मल्चिंग, ठिबक या गोष्टीचा लाभ घेतला आणि आपल्या पिकात बदल करून पारंपरिक पिकाऐवजी मिरचीसारख्या निर्यातक्षम मालाचा त्यांनी उत्पादन सुरू केलं आहे। कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी योजनांचा लाभ जरी घेतला असला पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे निर्यातक्षम मिरचीसाठी लागणारे जे काही फायटो सर्टिफिकेट आहे त्याच्यासाठी जे रेसिड्यू मॅनेजमेंट करायला लागतं तर त्यांनी त्याप्रमाणे त्याचं कीटकनाशकाचे उर्वरित अंश मर्यादित ठेवून निर्यातक्षम मिरचीचं उत्पादन घेतलं आहे आणि ही जी सक्सेस स्टोरी आहे इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे। धन्यवाद। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल।